आपण बघतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा 5वा धडा जो आहे भारतीय लोकशाही पुढील आव्हानं, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे चॅलेंजेस फेस्ड बाय इंडियन डेमोक्रेसी. त्याच्या एक्सरसाइजमधला आपण बघतो आहोत क्वेश्चन नंबर 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं द्या. आणि क्वेश्चन आहे व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात. माझ्या हातामध्ये इंग्लिश आणि मराठी अशी दोन्ही मधून पुस्तकं आहेत. इंग्लिश मीडियमवाल्यांना आणि सेमी आणि मराठी मीडियमवाल्या सगळ्या मुलांसाठी मी एकाच वेळी शिकवतो आहे, वेळ वाचावं म्हणून. ठीक आहे. तुमच्या हातामध्ये पेन पेपर असला पाहिजे, तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. मी जे जे सांगतोय ते लिहून द्यायला. बाकी काही मेजर पॉईंट्स बोर्डवर लिहिलेले आहेतच, संदर्भ किंवा रेफरन्सेस. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ स्लो वाटत असेल तर 1.5नी किंवा 1.75नी तुम्ही पळवू शकता, थोडासा फास्ट ऐकू शकता. मी फास्ट शिकवू शकत नाही, मला शांततेत आरामातच शिकवता येतं, तसंच मी शिकवीन. ठीक आहे, चला बघूयात. याचा आन्सर आपल्याला इथंच मिळणार आहे, पेज नंबर 98, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. बघूयात. इन्क्रीज्ड पार्टिसिपेशन ऑफ क्रिमिनल्स. क्रिमिनल्स या शब्दाचा अर्थ आहे गुन्हेगार, गुन्हा करणारे. ठीक आहे, गुन्हेगार, क्रिमिनल्स इन पॉलिटिक्स, इन पॉलिटिकल प्रोसेस इज अनादर सिरियस प्रॉब्लेम फॉर डेमोक्रॅटिक सिस्टीम. लोकशाहीसाठी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, सिरियस प्रॉब्लेम आहे, हेडॅक आहे, डोकेदुखी आहे. बघा कशी. समटाइम्स पॉलिटिकल पार्टीज गिव्ह कॅन्डिडेचर टू पीपल हॅव्हिंग अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. समटाइम्स पेक्षा आपण असं म्हणूया मेनी अ टाइम्स, खूप वेळा, सरसकट पॉलिटिकल पार्टीज काय करतात, म्हणजे राजकीय पक्ष काय करतात, गिव्ह कॅन्डिडेचर म्हणजे उमेदवारी देतात. कुणाला? जे गुन्हेगार आहेत. मग आता गुन्हे कोणते कोणते केलेले आहेत त्यांनी गुन्हे केलेले असतात. खून केलेला आहे, खुनाचा गुन्हा असतो, किंवा खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा असतो, किंवा अत्याचार, दरोडा, बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, डोमेस्टिक व्हायलन्स, किंवा मग फायनान्शियल किंवा असे भ्रष्टाचाराचे गुन्हे झालेली लोक असतात. आणि त्यांना पॉलिटिकल पार्टीज बेधडक तिकीट देतात. पॉलिटिकल पार्टीजला काहीही घेणं देणं नाहीये की तिकीट ज्याला दिलंय तो गुन्हेगार आहे का नाही. पॉलिटिकल पार्टीला फक्त एकच पडलेली आहे की माणसं निवडून आली पाहिजे. मग तो गुन्हेगार असला नसला काही फरक पडत नाही, निवडून येतोय ना, तिकीट देऊन टाका. हा नालायकपणा आहे, आणि हा नालायकपणा सगळ्या पॉलिटिकल पार्टीज मध्ये आहे. काही पडलेली नाहीये त्यांना. स्वच्छ चारित्र्य कुणाचं आहे, शुद्ध आचरण कुणाचं आहे, निवडून येतोय का, या साहेब बसा, घ्या तिकीट आमच्या पार्टीचं, निवडणूक लढवा आणि निवडून या आणि आमचं सरकार बनवायला मदत करा. सगळे तसेच. पुढचा मुद्दा बघा. क्रिमिनल बॅकग्राऊंड फेसिंग क्रिमिनल एलिगेशन्स अँड एलिगेशन्स ऑफ करप्शन. म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले, जेल झालेले, शिक्षा भोगून बाहेर आलेले असे पण लोक त्याच्यामध्ये बिंदास त्यांना तिकीट दिली जातात. दिस इन्क्रीजेस द रोल ऑफ मनी अँड मसल पॉवर इन पॉलिटिक्स. मनी म्हणजे पैशाचा गैरवापर होतो. पॉलिटिक्सपेक्षा जास्त पैशाचा गैरवापर कुठं होतो? कुठंच नाही होत. आणि मसल पॉवर म्हणजे गुंडागर्दी. हे पॉलिटिक्समध्ये असणारे लोक हे गुंडे पाळतात आपल्या हाताखाली. हे स्वतःच गुंडे असतात म्हणा, फक्त ते व्हाईट कपड्यांमधले गुंडे असतात, पांढरे शुभ्र कपडे घालणारे गुंडे, आणि त्यांच्या हाताखाली गुंडे असतात सगळे. बघा पुढं. मसल पॉवर इन पॉलिटिक्स दिस मे ऑल्सो लीड टू व्हायलन्स ड्युरिंग इलेक्शन्स. एकदम मराठीमध्ये पटकन वाचून घेऊया. निम्म्यातनं मी वाचतोय. काही राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते, त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी याचं महत्त्व वाढतं. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो, आणि निवडणुकीमध्ये हिंसाचाराच्या
अनेको घटना मतदानामध्ये हिंसाचाराच्या अनेको घटना आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जर TV बघत असाल किंवा तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला मी जे म्हणतोय त्याच्या काही घटना, त्याचे काही रेफरन्सेस आठवू शकतात. ठीक आहे, याच्याबद्दल काही हे आपण बघूयात, काही आकडे बघूयात. ही 2014ची लोकसभा, 2014ची लोकसभा. आता आपण आहोत 2026 मध्ये. मी आता बोलतोय ऑगस्ट 2026, म्हणजे ही लोकसभा आता भारतामध्ये चालू आहे. यांचा कार्यकाळ आता चालू आहे, आत्ताशी निम्मा झालेला आहे. बघा चला, लोकसभेमध्ये किती जागा आहेत टोटल? एमपीज म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार, 543 जागा आहेत. त्या 543 पैकी 251 हे गुन्हेगार आहेत, हे क्रिमिनल आहेत. बरं, हे कोणत्या बेसिसवर म्हणतोय आपण? की जेव्हा एखाद्या खासदाराला किंवा एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला माहिती की त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये त्यांना आपली माहिती द्यावी लागती. आपल्या माहितीमध्ये एक कॉलम असतो की तुमच्यावर काही क्रिमिनल केसेस आहेत का, हे त्यांना लिहून द्यावं लागतं. तर ह्या 543 पैकी 251 निवडून आलेल्या एमपीजनी स्वतःच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहून दिलेलं आहे की आमच्यावर क्रिमिनल केसेस आहेत. असे आहेत 251. याचं प्रमाण आहे 46%. 46% खासदार गुन्हेगार आहेत. म्हणजे ज्यांना पोलिसांनी पकडून नेलं पाहिजे त्यांना पोलिसांचं प्रोटेक्शन आहे. खासदार झालं की पोलिसांचं प्रोटेक्शन मिळतं. असे किती आहेत? 271, 251. आणि त्याच्यामध्ये शॉकिंग आकडा आहे हा. ह्या 543 मध्ये 170 असे आहेत की त्यांच्यावर गंभीर गुन्हे, खुनाचा गुन्हा, खून केला, बलात्कार केला, मोठे मोठे करप्शन केले, असे गंभीर गुन्हे आहेत. 170 जण आहे. त्याचं प्रमाण आहे 31%. आणि ज्यांनी गंभीर गुन्हे केलेले आहेत, खून केलेले आहेत, खून, ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये बसलेले आहेत. एवढा तर महान देश आहे आपला. एक शॉकिंग आकडा इथं तुम्हाला सांगतो. हा शॉकिंग आकडा आहे. 2004ची जी लोकसभा होती, 2004, 22 वर्षापूर्वीची, त्याच्यामध्ये किती होते क्रिमिनल एमपीज? 14%. ह्या 20 वर्षांमध्ये त्याचं प्रमाण झालं 31%, 31%. 14च्या दुप्पट होतो 28, 14 दुने 28, आणि त्याच्यामध्ये अजून 3%ची वाढ झाली. म्हणजे हे प्रमाणे 110, 115%, 120% वाढले गुन्हेगार 20 वर्षांमध्ये. 120% गुन्हेगार संसदेमध्ये बसलेत, पार्लमेंटमध्ये बसलेत, पोलीस प्रोटेक्शन मध्ये बसलेत, आपले प्रतिनिधी म्हणून बसलेत, आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बसलेत. आपल्या देशाचं भविष्य ह्यांच्या हातात आहे. चेष्टा आहे, चेष्टा. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे जे 251 क्रिमिनल आहेत, जे 170 आहेत, ज्यांनी गंभीर गुन्हे केलेले आहेत, त्यांना निवडून देणारे कोण आहेत? आभाळातनं पडतात का एमपीज? का जमीन फाटती आणि त्यातनं उगवतात? का समुद्रातनं येतात? का वरनं पडतात एमपीज, आमदार, खासदार? कोण निवडून देतं त्यांना? सामान्य माणसं निवडून देतात ना. तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं निवडून देतात ना. आणि यांनी ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेलं आहे, सरळ सरळ माहिती दिलेली आहे की हे गुन्हेगार आहेत. मग कसं काय त्यांना निवडून देता? सामान्य माणसं क्रिमिनल्स लोकांना, गुन्हेगारांना कसं काय निवडून देतात? ते संसदेपर्यंत कसं काय पोचले हे लोक? हे 251 लोक संसदेपर्यंत कसं काय पोचले? सामान्य माणसांनी वोट दिल्याशिवाय पोचले का? मग सामान्य माणसं गुन्हेगारांना कसं काय वोट देतात? शेण खाता का? अन्नाच्या ऐवजी शेण खाता का? समजत नाही का की गुन्हेगारांना आपण वोट नाही दिलं पाहिजे? किती मोठा प्रश्न आहे, किती सामान्य प्रश्न आहे. 10वीची मुलं जर हे बघत असतील तर समजून घ्या, अजून 2-3 वर्षांनंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार येणार आहे जेव्हा तुम्ही 18 वर्षाचे होताल.
एवढे एक उपकार करा ह्या देशावर आणि या जगावर आणि माणुसकीवर. एवढे एकच उपकार करा, एकच गोष्ट करा की किमान क्रिमिनल्स जे आहेत त्यांना वोट देऊ नका. एवढं एक केलं ना, एक गोष्ट केली तरी खूप मोठा बदल होईल या देशामध्ये आणि या जगामध्ये. बघा, पटलं तर सांगा, कमेंट्समध्ये कळवा. या लेसनचे अजून बाकीचे सगळे प्रश्न पण कव्हर केलेले आहेत, प्लेलिस्टमध्ये बघू शकता. या लेसनमध्ये, या लेक्चर व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विचार करा.